मी उठून 1.5 तास झालाय, पण माझं काम काय होईना. असं मी फोडणीचा भात द्यायला सहसा बंद केलेलं आहे, कारण सलाड नाही आज. म्हणून असं जर डायरेक्शन त्यांना डायरेक्ट उजेड या पद्धतीने येत. आणि मग इथे असं काय म्हणतात, खिडकी ओपन असल्यामुळे ना उजेड जास्त येतो. काय करायचंय आजी आजी गुड मॉर्निंग बोल. हाय हाय बोल. हाय हाय गुड मॉर्निंग. कसे आहे? जास्त फ्रँक झालं काय? ठीक आहे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे, मी उठून 1.5 तास झाला आहे, पण माझं काम काय होईना. माहीत नाही आता का सांगते, कारण चिनू मध्ये मध्ये उठतोय. मी इथे सकाळी सकाळी घेतली पावभाजी बनवायला आणि पसारा दुनियाभरचा किचनमध्ये टाकला आहे. तर पहिले हे आवरायचं आहे मला. इकडे मी पावभाजी ठेवली आहे शिजवायला, शिट्ट्या होत आहेत त्याच्या. आणि दुसरीकडे हे फोडणीचा भात. जसं मी फोडणीचा भात द्यायला सहसा बंद केलेलं आहे, कारण सलाड नाही आज. आणि म्हटलं तेवढंच भागणार नाही म्हणून हे आता हे 2 तर होत आले, तर चपात्या करायला घेते. हे कुकर इथून मला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करावं लागेल, कारण मला इथे ना चपात्या करायच्या. त्याची शिट्टी काय थांबे ना. 4 वस्तू 4 जागेवर, म्हणून इथून तिथून तिथून इथून. मी सकाळीच मळून घेतलं. पहिले माझं सकाळचं काम तेच झालं आता, कारण मग पीठ मळून ठेवलं तर मग काय वाटत नाही पुढे पटापट बाकी मग भाजीची तयारी करायला इझी. म्हणून असं जर डायरेक्शन त्यांना डायरेक्ट उजेड या पद्धतीने येत. आणि मग इथे असं काय म्हणतात, खिडकी ओपन असल्यामुळे ना उजेड जास्त येतो. आणि इथे आमच्या चिनूची एंट्री झालेली आहे. सकाळी सकाळी उठून बसतो माझ्या टिफिनच्या वेळेलाच. अजिबात नाही अजिबात नाही. सोडते, सोड 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 सोड. काय करायचंय आजी आजी गुड मॉर्निंग बोल. हाय हाय बोल. हाय. पावभाजी माझी रेडी आहे. आता मी मस्त यात बटर आणि कोथिंबीर घातले. थोडा वेळ ठेवूया आपण गॅसवर याला, म्हणजे प्रॉपर पद्धतीने होऊन जाईल. मी थोडं पाणी घातलं खरं तर. उठ लवकर. काय तिकडे दाखव मला, काय भेटलं तुला आणि काय करायचं त्याचं. केस लागले ना हाताला, बघू. सगळी धूळ घेतलं बाबू तू तिकडली. काय आहे? कोणी सांगितलं तुला त्या घाणीत हात टाकायला? उठ इथून. उठ 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 पटकन उठ उठ उठ. कानाकोपरा चेक करायचं असतं याला. उठ पण. चपात्या तर 4-5च बनवावं लागते. नाश्ता मागतील आता. एवढं लवकर गेले आज? 9:45. 11:30 जायचंय त्यांना. खरं तर मी विचार केला की सगळ्या चपात्या बनवून द्यावा आता, आणि आता पहिले नाश्ता पण बनवायचा, म्हणून 4-5 चपात्या बनवते तेवढा पुरता, आणि मग बाकीचे परत करते. पप्पा बाय बाय. पप्पा संध्याकाळी लवकर. कुठे चालला? हा, अरे तुला नाही जायचंय, आधीच पळतो यांच्या आधी. कर बाय कर पप्पा. बाय पप्पा. बाय बाय पप्पा. गेले पप्पा. आता किचन मधलं काम जेवणाचं झालंय, पण ब्रेकफास्ट बाकी आहे. खरं तर ब्रेकफास्ट मी बनवणार होते आधीच. काय बनवते ते मी तुम्हाला सांगतेच, पण काय झालं, यांना घाई झालेली, म्हणून मग मी फक्त ब्रेड जरा त्याला बटर वगैरे लावून त्यांना चहा आणि ब्रेड दिला. म्हटलं आता मी माझं जरा करते, तर हे पाणी पिऊन घेते पहिले आणि चहाला ठेवते. मग मी तुम्हाला दाखवते की मी काय ब्रेकफास्ट बनवते. ब्रेड मागवले होते काल थोडे हे. तर मग मी विचार केला सँडविच बनवावं याचं. तर मी सँडविच कोणतं बनवते, तर चिली चीज टोस्ट सँडविच असं बनवते. त्याची रेसिपी पण दाखवते. सो मी ज्या वस्तू घेतल्या आहे, इन्ग्रेडियंट जे ते कट करून ऑलरेडी ठेवलं आहे इथे. त्यासाठी जे लागणार आहे, चीज चिली टोस्ट सँडविचसाठी आपल्याला मेन हे आणि चीज आहे.
तो चीज तर मी इथे काढून ठेवलेला आहे. ठीक आहे, यात बटर आहे आणि आपण पहिले सुरुवातीला चटणी बनवूया. तर चटणीमध्ये कोणी काय काय घालतं, मी यात ब्रेड घालते. माझ्याकडे आता पुदिना नाही आहे, सो मग मी एवढ्यामध्येच काम चालवते. मिक्सरच्या भांड्यात पहिले कोथिंबीर, लसूण, मिरच्या, तुम्ही जेवढं तिखट लागतं तेवढ्या पद्धतीने घ्या. तर एक ब्रेड मी त्यात घालते. पुदिना नाही आहे माझ्याकडे म्हणून ती थोडीशी अशी हे होईल. सो मी एक ब्रेड घालते. त्यानंतर मीठ, मीठ घालते. जिरं घालायचं थोडंसं आपल्याला. जिरं घातलं मी थोडं. हवं तर तुम्ही लिंबू पण पिऊ शकता किंवा चिंच टाकू शकता. तर माझ्याकडे लिंबूचा रस काढलेला मी तो घेते. 1 मिनिट. या बॉटलमध्ये लिंबूचा रस आहे. गावावरून खूप सारे लिंबू आणले होते, तर ते खराब होतील म्हणून मग त्याचा एकत्र रस काढला. आणि लिंबू रस म्हणजे लिंबू सरबत जे आपण बनवतो त्याचं जे पावडर आहे तेही आमच्या आईने बनवलेलं आहे. तर आता ह्याच्यासाठी मी हेच यूज करते. थोडं चमचाभर आपण टाकूया. जास्त आंबट पण नको, थोडंसंच मी घालते. बस आता याला ठेवून देऊया. सो ग्रीन चटणी तर रेडी झाली आहे. सँडविचसाठी लागणार आहे आता हे सगळं मी एका भांड्यात काढून घेते. कांदा, त्यानंतर शिमला मिरची, हा जो मसाला मी चटणी जी बनवली आहे ती मी यात घालते. थोडीशी, खूप नाही घालत. त्यानंतर चाट मसाला, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, आणि आता शेवटी आपल्याला घ्यायचं चीज, जे खूप इम्पॉर्टंट काम करतं. चीज घ्यायचं. यात हा असावाला चीज आहे माझ्याकडे. सो मी आता मस्त खूप सारं चीज टाकते त्यात. दोन सँडविच घेतले, 2 ब्रेड घेतले. सॉरी, त्याला मस्तपणे आता बटर लावायचे. बटरचा चमचा माझा गायब आहे. पुढून मी बटर घालते. आणि एक बाजूला आपण ही चटणी बनवायची, ग्रीन चटणी. त्यावर आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून बाजूला घ्यायचं आणि ते लागायचं माणूस. बस आता ब्रेड इथे हे जे टोस्टर आहे सँडविच मेकर, सॉरी, तर इथे थोडंसं मी बटर लावून घेते. जेव्हापर्यंत हा बनतो त्यापर्यंत सेकंड बनवतो.
माझ्या आहोंना सोडून घरातल्या सगळ्यांना मी हा जो ब्रेकफास्ट आहे तो दिलेला आहे आणि सगळ्यांचा खाऊनही झालाय. तर शेवटचा हा माझा आहे ज्याच्यावर मी चीज भरपूर असं घातलं. सो इथे मस्त गरमागरम चहा घेतला आहे मी आणि हे बनवलं आहे सँडविच, चिली चीज टोस्ट सँडविच. दाखवते मी तुम्हाला. मस्त चटणी आणि सॉस बरोबर छान लागेल असं. सो हे कॉम्बिनेशन इट्स परफेक्ट. आता मी याचा एक बाईट घेऊन बघते कसा लागतो. सो टेस्ट गरजेचं आहे ना, दिसायला तर मस्त दिसते असं. बघू. सॉस आणि ग्रीन चटणी. छान लागतंय. तुम्ही पण ट्राय करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आता मी माझं फूड एन्जॉय करते. टाटा.